सर्वात आधी हे डोक्यातून काढून टाका की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली, पैसे भरले किंवा दलालाचा खिसा गरम केला म्हणजे लग्न हमखास होईल. कारण आजच्या काळात कमी शिकलेली मुलगी, घरगुती मुलगी, अनाथ आश्रमातील मुलगी या नावाखाली राज्यातच नाही तर देशभरात सर्वाधिक फसवणूक. मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्न अक्षदाची जी काही कार्यपद्धती आहे ती थोडक्यात आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आपली लग्न का जुळत नाहीत. उगाच एकमेकावर आरोप करून किंवा एकमेकावर अवलंबून राहून लग्न जुळत नसतात, ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. दुसरीकडे लग्न जुळत नाही त्याच्या मागे जी काही कारणं आहेत तर स्त्री भ्रूण हत्या जी आपण काही 10-20 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये केली, कुठेतरी आपण त्याचं प्रायचित्त किंवा पाप आपण भोगतो आहोत असं म्हणायला हरकत नसावी. याच्यावर कोणाला राग येण्याचं काही कारण नाही. दुसरीकडे मुलामुलींच्या संख्येमध्ये जी काही विसंगती निर्माण झाली तर ते एक कारण असू शकतं. दुसरीकडे सगळ्यात महत्वाचा जो काही विषय आहे तर त्याच्यामध्ये जी काही लग्न होतात तर ती पहिल्यांदा स्त्री आणि पुरुषाचं एक परस्पर सहजीवनाचं नातं होतं. तर ते नातं कुठंतरी आता बाजूला पडून लग्न जी तुमची मुलामुलींची न होता तुमची शिक्षणासोबत, व्यवसायासोबत, प्रोफेशन सोबत, तुमच्या कम्युनिटी सोबत, सामाजिक सभ्यतेसोबत या गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जाऊ लागल्या आणि त्याच्यानंतर मग लग्न जुळण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणजे जसा एखादा मुलगा जर एमबीबीएस डॉक्टर असेल तर त्याला एमबीबीएसच पाहिजे. मग कुठेतरी एमबीबीएस मुलीचा तुटवडा असतो. मुलांची संख्या जास्त असते, मुलींची कमी असते किंवा मुलींची जास्त असते तर तिला मनासारखा मुलगा भेटत नाही. ह्या गोष्टी घडतात. आणि तिसरीकडे थोडंफार जे काही कारण आहे तर ते अपेक्षांचं आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे तर समाजानं एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे. म्हणजे याच्या आधी 20 वर्षाच्या आधी आपण काय विचार करायचो की एखादी मुलगी जर नोकरीवाली असेल आणि मुलगा काहीच न करणारा असेल तरी सुद्धा त्याला बिनधास्त द्यायचे, कारण हा मुलगा, त्यांना गॅरंटी होती की मुलगी जर नोकरी करत असेल तर मुलगा घरकाम सांभाळेल, बाकीचे कामं सांभाळेल. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. एखाद्या नोकरीवाल्या मुलीला जर रिकामा मुलगा दिला तर तो काय करेल की बायकोच्या पगारावर इकडं फुकटची दारू प्यायला, ऑनलाईन जुगार खेळायला शिकेल आणि मग तिला मारझोड करेल. अशा गोष्टी समाजामध्ये घडत आहेत. गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. लोकांची मानसिकता चित्रविचित्र होत आहे आणि याच्यामुळे ही कारणं सगळी या गोष्टीला कारणीभूत कुठेतरी ठरत आहेत असं आम्हाला वाटतं. तुमचं मत त्याच्यापेक्षा वेगळं असू शकते. तुम्ही ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर जी काही लग्न जुळण्याच्या पद्धती आहेत तर सगळ्यात महत्वाची विश्वासार्ह जी काही पद्धत आहे तर विवाह संस्था आणि दलाल यांच्या नादाला लागू नका. आम्ही जरी विवाह संस्था चालवत असो तरी आमच्यावर सुद्धा अजिबात विश्वास ठेवू नका. हे आम्ही इथं एकमेव महाराष्ट्रातले असे आहोत की ठामपणाने सांगतो. लग्न जुळण्याच्या ज्या काही पद्धती आहेत तर पुन्हा आपली नाती गोती जिवंत करण्याचा प्रयत्न करा. आपला लांबचा मामा असेल, चुलत मामा असेल, सावतर मामा असेल, सावतर मावसा असेल तर त्याच्यासोबत तुम्ही 6 वर्षापासून बोलले नसाल तर मुद्दाम फोन करा. काय चाललं मामा, काय चाललं काका, बरी आहे का तब्येत, असं तसं ख्याली खुशाली 2-4 वेळेस विचारा. आणि मग 4थ्यांदा, 5व्यांदा, 6व्यांदा विषय काढा की एखादं स्थळ असलं तर बघा. म्हणजे त्याला 5-6 वेळेस जर गोड गोड बोललो तर तो आपोआप लक्ष ठेवायला सुरुवात करेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नामध्ये राजकारणाऐवजी या मध्यस्थांचे सत्कार करा. राजकारणाचे सत्कार बंद करा. हे आम्ही वारंवार सांगत असतो, मात्र लोक ऐकत नाहीत. तर असो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, जर समजा एखाद्याने एखादं लग्न जुळवलं आणि 2 वर्षानं ते पोट्टा लोकर निघाला, दारू प्यायला शिकला, तर या मध्यस्थानच केलं म्हणून त्याच्यावर खापर फोडू नका. किंवा एखादी पोरगी भांडकुदळ निघली, कजाग निघली तर त्या मध्यस्थावर खापर फोडू नका की या मध्यस्थानच केलं म्हणून त्याला दोष देऊ नका. मध्यस्थ जपण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात का या प्रश्न जर कोणी विचारत असेल तर त्याच्यातून हमखास लग्न जुळतात, कारण ते एक चांगलं प्रभावी माध्यम आहे. मात्र त्याच्यासाठी काही अटी आहेत की तो व्हॉट्सअपचा ग्रुप फक्त बायोडाटा शेअर करण्यासाठीच असावा. आणि दुसरीकडे त्याच्यामध्ये असलेले जे काही मेंबर आहेत तर ते मेंबर हे एकमेकांना ओळखणारे किंवा ओळखीचे असले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या ग्रुपवर जर 500 मेंबर असतील तर 500 पैकी 250 मेंबर हे सक्रिय असले पाहिजे. निष्क्रिय मेंबरला त्याच्यातून काढून टाकलं पाहिजे. 250 मेंबर, आणि प्रत्येकाची जबाबदारी ही असली पाहिजे की मी जर स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असेल तर मी माझ्या ओळखीतील, नात्या गोत्यातील एखादी गरीबाची किंवा एखाद्या श्रीमंताच्या मुलीचा बायोडाटा पण त्याच्यावर शेअर करेल आणि या मुलीसाठी सुद्धा एखादं स्थळ पहा म्हणून त्याच्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करेल. असे प्रयत्न, विचार सगळ्यांनी केले पाहिजे असं आम्हाला वाटतं.